चला तर आज आपण बनवूया चिकन करी. जी घरच्या मी नवीनच आम्ही मसाला बनवला आहे ना, बेडगी आणि लवंगी मिरची आणि त्यात सगळे गरम मसाले घातलेल्या अशा झणझणीत नवीन ताज्या मसाल्याची चिकन करी आणि एक खास असं बनवलेलं वाटणाची चिकन करी बनवूया. आणि त्यासोबत आपण बनवणार आहोत तांदळाची अशी मऊ लुसलुशीत अशी भाकरी. चला तर आता आपण बनवूया. कसं बनलं आहे आपली ताज्या वाटणाची झणझणीत अशी चिकन करी. त्याआधी आपल्या लेट्स कुक मंजूला व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण बनवूया. कसं चिकन करी बनली ते पाहूया. त्यासाठी मी 1 किलो चिकन आणलं आहे आणि 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहे. कारण चिकन आपण विकत आणतो ना दुकानातून, म्हणून स्वच्छ असं धुवून घ्यायचं चिकन. मी स्वच्छ असं चोळून चिकन धुवून घेतलेलं आहे. आणि आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी मी नाही का अर्धी वाटी घट्ट असं दही घालणार आहे आणि त्याबरोबर हळद, घरचा वाटलेला नवीनच वाटलेला काळा मसाला आणि 1 चमचा आलं लसूण, 1 चमचा अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरचा वाटलेला मसाला घालून घेऊया. मी मीठ लावणार नाही आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही घालून घेतलेलं आहे. मीठ लावणार नाही. मीठ लावलं की चिकनला पाणी सुटतं. आपण नंतर जेव्हा शिजत ठेवू ना त्यावेळेस मीठ घालूया. आता ते मॅरिनेट करायला ठेवणार आहे 1 तासभर. आणि आता मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. चिकनला मॅरिनेशन करायला 1 तास झालेला आहे. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात 1-2 असे मोठे कांदे कापून घेतलेले आहे बारीक आणि ते टाकलेले आहेत परतायला. कांदा असा गोल्डन कलरपर्यंत परतून घेणार आहे. कांदा परतून झाला ना की चिकन शिजवून घेऊया. चिकन वाटण न घालता शिजवलं ना की चिकन लवकर शिजतं आणि मऊ होतं. 60% ते 70% मी चिकन बिन वाटणाचं असं शिजवून घेणार आहे कांद्यामध्ये. आता कांदा गुलाबी झालेला आहे. त्यात चिकन घालून घेतलेलं आहे. चिकन चांगलं परतून घ्यायचं. जोपर्यंत चिकनचे असे गोळे असे घट्टसं दिसत नाही तोपर्यंत चिकन चांगलं परतून घेऊया तेलामध्ये. आणि नंतर मग त्यावर झाकण ठेवून चिकन शिजवून घेऊया. आता मी हलवून चिकन चांगलं परतून घेत आहे. सर्व चिकनला तेल लावून चिकन असं परतून झालं ना, आता जवळजवळ चिकन परतून झालेलं आहे माझं. आता मी एक ताट ठेवणार आहे त्यावर चिकनवर आणि मग ते ताट ठेवून चिकन शिजवून घेणार आहे. आता माझं चिकन परतून रेडी झालेलं आहे. आता मी त्यावर ताट ठेवत आहे. त्यावर 1 ग्लासभर असं गार पाणी ठेवत आहे. ग्लासभर पाणी घालत आहे. वरती ताटात पाणी ठेवलेलं ना, कारण आपण चिकनमध्ये पाणी घातलेलं नाही. ताटावर पाणी ठेवलं की त्याची वाफ होऊन ते पाणी चिकनमध्ये पडतं आणि चिकन मऊ असं शिजतं. आणि आता चिकन शिजत ठेवलेलं आहे. आणि आपण एक वाटण करून घेऊया. जे वेगळ्या प्रकारचं वाटण. त्यासाठी मी कांदा तेलामध्ये तळून घेतलेला आहे. खोबरं पण तेलामध्ये तळून घेतलेलं आहे. कोथिंबीर, 1 कांडी लसूण घेतलेला आहे. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. 3 मोठे टोमॅटो घेतलेले आहे. कांदे मी 3 मोठे कांदे घेतलेले आहेत तळून आणि टोमॅटो पण 3 मोठे घेतात. पहिले तळलेलं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर वाटून घेऊया. ते वाटून झालं तळलेला कांदा घालून वाटून घ्या. कांदा आधी घातला की मग वाटण नीट होत नाही, म्हणून कांदा नंतर घालून वाटण करून घेतलं. आता जे 3 मोठे टोमॅटो घेते त्याची प्युरी बनवून घेऊया. आणि आता माझी पद्धत वेगळी आहे. मी ना मसाला वेगळा परतते, चिकनमध्ये परतत नाही. त्यासाठी मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धी वाटीपर्यंत तेल घेतले. त्याच्यामध्ये 2 तमालपत्र टाकलेत. जी आपण 3 टोमॅटोची प्युरे करून घेतली आहे ती घालून घेतलेली आहे. प्युरे चांगली परतून घेत आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा असं मी आलं लसूणची पेस्ट आधी करून ठेवलेली होती ना मॅरिनेशनला, ती घालत आहे. ती घालून परतून घेतलं आहे. ते चांगलं तेल सोडत पण त्यात टोमॅटो घातले ना, मग टोमॅटोला जर मीठ घातलं की टोमॅटो लवकर परततं, त्यातून पाणी लवकर आटतं, म्हणून मीठ घालून घेऊया. आणि आता मीठ घालून घेतले. आता त्यामध्ये जो आम्ही नवीन मसाला वाटून घेतला आहे ना, तो मसाला घालून घेतलेला आहे. तो मसाला घालून घेतला आहे. थोडंसं तिखट घातले आणि धने पावडर घातली. गरम मसाला घालून घेतलेला आहे. हळद घालून घेतले. आता आपण हे परतून घेऊया. मसाला चांगला परतला, त्याचा वास सुटला ना की आपण जी अर्धी वाटी दही राहिलेली ना आपलं, ते ह्याच्यात घालून घेऊया. उरलेलं अर्धी वाटी दही घालून घेऊया. जे सगळं दही राहिलेलं होतं ना ते सगळं मी घालून घेत आहे उरलेलं. आता दही घालून घेतलं. दही चांगलं परतून घ्यायचं. दह्याला तेल सुटू लागलं ना की आपण वाटून घेतलेलं आहे ना, कोथिंबीर घालून घेऊया. आधी थोडी कोथिंबीर घालून परतून घेऊया.
आता दह्याला तेल सुटायला लागलेलं आहे, दह्याचं तेल सुटले चांगलं आणि टोमॅटो पण चांगले परतल्या गेले, त्यांना तेल सुटले. आता आपण जे वाटण करून घेतलं ना काळं वाटण, जे तळलेला कांदा खोबऱ्याचं, आलं लसूण कोथिंबीरीचं ते परतून घेऊया. आणि वाटण घातलं ना की मसाला सारखा हलवत राहायचा, म्हणजे खाली लागून द्यायचा नाही. आणि जर त्यात पाणी कमी वाटलं तर थोडंसं पाण्याचा हापका मारला तरी चालेल. तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. चांगलं वाटलं थोडं थोडं पाणी टाकलं तरी चालेल, पण मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. मी मसाला परतून सतत हलवत राहिलेला आहे, कारण मसाला खाली लागून. आपलं चिकन आता शिजत आलं का ते पाहूया. आपलं चिकन छान असं 60-70% शिजलेलं आहे. आता पुढचं चिकन हे आपण मसाला परतून घेतला ना ते घालून घेऊन, आता आपला मसाला बघा छान परतून झाला, त्याला छान तेल सुटलेले. आता ते मसाला चिकनमध्ये घालून घेऊया आणि उरलेले चिकन शिजवून घेऊया. आणि आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे ना तेवढंच पाणी घालून घेऊया. गरम पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही. थोडं थोडं करत जेवढं लागेल तसं. आणि मसाला आधी परतून घेऊन सर्व चिकनला मसाला लावून घेतलेला आहे, लागलेला आहे. मसाला चांगला हलवून घेतला आहे आणि आपल्याला लागतं तेवढं गरम पाणी घालून घेऊया. तर करी आहे ना आपली चिकनची करी, ती थोडी पातळ हवी आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये 1-1.5 ग्लास गरम पाणी घालून घेतलेलं आहे. कारण अजून आपलं चिकन पण शिजायचं ना थोड्या वेळ, अजून 10 ते 15 मिनटं चिकन शिजायला वेळ लागलेला आहे. तर आता आपण चिकन आता आपलं चिकन शिजून झालेलं आहे, चिकन शिजत आलेलं आहे. आपलं चिकनला छान अशी मस्त वरती तरी आलेली, कारण मी स्लो गॅसवर चिकन शिजवलं आहे ना. चिकनला शिजताना अजिबात गॅस मोठं करत. आपलं चिकन रेडी झाले. आपण हे चिकन पॅनमध्ये काढून घेऊया. किती छान वास सुटला चिकनचा. आता मी गरम पाणी घालून घेतले तांदळाच्या पिठामध्ये आणि 5 मिनटं झाकून ठेवले होते. आणि ते 5 मिनटं चांगलं मळून घेतलेली आहे भाकरी करण्यासाठी. आणि त्याची आता तांदळाच्या पिठाची जे 5 मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली, तुम्ही उकडीच्या पिठाची सुद्धा भाकरी करू शकता. पण मी आत्ता सध्या फक्त गरम पाणी घालून ते 5 मिनटं ठेवून घेतले. आणि ते 5 मिनटं ठेवलं ना, थोडं पीठ गार झालं ना की मग ते चांगलं मळून घेऊन त्याची भाकरी करून घेतलेली आहे. भाकरी तव्यावर टाकून घेतली, तर भाकरीला वरतून पाणी लावून घेणार आहे. सर्व बाजूने पाणी चांगलं लावून घ्यायचं. मग थोडी हे झाली की भाकरी परतून घेतलेली, परत एकदा परतू आणि उलटण्याने अशी भाकरी दाबून दाबून भाजायची, म्हणजे भाकरीला छान फुगती. पाहिजे की टम्म अशी भाकरी फुगलेली आहे का नाही. आता आपली भाकरी आणि चिकन आपल्या नवीन झणझणीत मसाल्याचं आणि काळ्या वाटणाचं झणझणीत असं चिकन तयार आहे. आणि आता आपली मऊ लुसलुशीत भाकरी तयार आहे. किती छान कॉम्बिनेशन वाटतं का नाही, तांदळाची मऊ लुसलुशीत भाकरी आणि झणझणीत असं मसाल्याचं, घरगुती झणझणीत मसाल्याचं चिकन. कशी वाटली आपली झणझणीत चमचमीत आणि तर्रेदार चिकन करी? आवडली ना, मग तुम्हीसुद्धा अशी चमचमीत झणझणीत चिकन करी करून पहा आणि मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी करा आणि मला कमेंट्स करून कळवा कशी झाली ती. चला तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि आपला लेट्स कुक मंजू ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.